नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादी गोष्ट वाक्यामध्ये म्हणतो की कोणीतरी काहीतरी क्रिया करेल, तर त्यावेळेला कोणता काळ वापरतो? चला आपण बघूया। तर भविष्यकाळ हा सर्वात महत्त्वाचा आहे। आपल्याला होणारी क्रिया दाखवायची असेल ती कशी आहे ते दाखवायचं असेल तर त्यावेळेला आपण साधा भविष्यकाळ वापरतो की कोणीतरी काहीतरी करेल तेव्हा। तर त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात सिंपल फ्युचर टेन्स। तर वापर कसा करतो आपण? जेव्हा वाक्यामध्ये एखादी क्रिया करेल, करता एखादी क्रिया करेल, इथं करता आहे, जेव्हा वाक्यामध्ये करता एखादी क्रिया करेल असा उल्लेख होतो तेव्हा वरील काळ वापरावा। तर मग या ठिकाणी जसं की करता मी आहे, तर मी येईल असं म्हटले, ती जाईल, तो उद्या बाजारात जाईल। आता आय विल कम, शी विल गो, ही विल गो टू मार्केट टुमारो। आता या ठिकाणी बघा, तर साधी क्रिया आहे की फक्त करेल। भविष्यामध्ये कोणती पण क्रिया करण्यासाठी आपल्याला जर म्हणायचं असेल तो करेल, मी करेल, आम्ही करू, तर त्यावेळेला हा काळ आपल्याला वापरायचा आहे। तो काळ कसा वापरायचा आहे? तर इथं आय नंतर विल घेतलेला आहे आपण, आयच्या नंतर आपण शाल वापरू शकतो आणि वीच्या नंतर शाल वापरू शकतो। बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला विलच वापरायचं आहे फ्युचरमध्ये। तर आयच्या नंतर शाल का नाही वापरला किंवा विल का वापरला? तर याचं कारण असं आहे की मित्रांनो, शाल विल दोघे पण आपण वापरू शकतो, परंतु आपल्याला विल मध्ये निश्चितता जास्त असते, सर्टन्टी जास्त असते विल मध्ये आणि शाल मध्ये कमी असते। म्हणजेच आय विल कम म्हणजे काय, तर मी येईलच, पण आय शाल कम म्हटलं तर थोडंसं त्याच्यात शक्यता कमी आहे आय शाल कम म्हटलं तर। परंतु एवढं बारीक काय बघायचं नाही, विल आणि शाल तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बोलू शकता मित्रांनो। तर आपल्याला बोलणं हा आपला उद्देश आहे, ग्रामरचा नियम पण आपल्याला माहिती असायला पाहिजे म्हणून सांगितलं। सो तो उद्या बाजारात जाईल, ही विल गो टू मार्केट टुमारो, आम्ही त्याच्याशी बोलू, वी विल टॉक विथ हिम। तर मित्रांनो या ठिकाणी बघा, तर आता हे वाक्य बनण्याचं काय सूत्र आहे? तर हा आहे सब्जेक्ट। तर वाक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आय, वी, यू, दे, ही, शी, इट, नेम हे सब्जेक्ट असतात। जसं की आय, वी, यू, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असतो कारण हे खूप बेसिक आहे। आय, वी, यू, दे, तुम्ही जर पहिल्यांदा बघत असाल तर तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे। आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, म्हणजे जसं की इथं मी राम लिहितो। तर हे वाक्याच्या सुरुवातीला येतात, जसं की राम विल कम, नाही का, इट विल कम। आता इट विल कम म्हणजे काय, तर निर्जीव वस्तू, प्राणी, एखादी गोष्ट असेल त्यासाठी वापरतो आपण, नाही का। ट्रेन असेल तर आपण म्हणतो इट विल कम सून ना, ट्रेन लवकरच येईल, आता ट्रेन 5 वाजता आहे, नाही का, इट विल कम। सो इट आहे, नाही का, इट यासाठी आपण वापरतो। त्यानंतर आहे मित्रांनो शी म्हणजे ती, नाही का, शी विल कम, ती येईल, ही विल कम, तो येईल, दे विल कम, ते येतील, यू विल कम, तू येशील, आणि वी विल कम, आम्ही येऊ, आणि आय विल कम, मी येईल। तर हे साधे वाक्य आहेत मित्रांनो, हे फार महत्त्वाचे आहेत। त्याच्यानंतर हे वाक्यामध्ये सुरुवातीला येतात म्हणून याला आपण सब्जेक्ट आहे म्हणून सब्जेक्ट म्हटलेलं इथं, प्लस शाल किंवा विल। आता तुम्हाला मगाशी सांगितलं की शाल हे आय आणि वीच्या नंतर येतं, या दोघांच्या नंतर येतं, बाकी सगळ्यांच्या ठिकाणी विलच येतं। तर तुम्ही फक्त फ्युचर टेन्समध्ये विल पण लक्षात ठेवला तरी चांगलंच समजेल तुम्हाला। त्याच्यानंतर प्लस V1 हे काय आहे, V आणि 1 काय आहे? तर या ठिकाणी जसं की गो आहे, गो हे एक क्रियापद आहे, ठीक आहे। तर गो मध्ये काय करतात, तर आपल्याला वाक्याच्या काळामध्ये गोचे विविध प्रकार घ्यावे लागतात। जसं गो हे V1 आहे, वेंट हे V2 आहे, नाही का, गो वेंट गॉन, गॉन हे V3 आहे, नाही का। अजून गोज असेल त्याला आपण V4 म्हणूया, आणि गोईंग असेल त्याला आपण V5 म्हणूया समजा, तर V5 असे विविध प्रकार। पण V1, V2, V3 हे V3 इथपर्यंत मात्र आपल्याला हे साध्या वर्तमान काळामध्ये, त्याच्यानंतर हे साध्या भूतकाळामध्ये, आणि हे पूर्णकालीन वाक्यामध्ये, नाही का, त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्टमध्ये वापरलं जातं। हे साध्या वर्तमान काळातच वापरलं जातं। जसं की तो जातो, इथं ES किंवा S प्रत्यय लागतो क्रियापदाला, जर थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तेव्हा आपण वापरतो, बाकी कुठेच नाही। आणि त्याच्यानंतर हे काही जण याला पण V4 म्हणू शकतात, याला V5 म्हणू शकतात, ते आपलं अंडरस्टँडिंगवर आहे। आपल्याला फक्त हेच माहिती पाहिजे की V4 असला किंवा V5 असला तर तो वर प्लस ING आहे, वर प्लस ING संबंध महत्वाचा आहे। तर हे असे आहेत म्हणून मी इथं या ठिकाणी V1 लिहिलेला आहे, हा गोवाला म्हणजे सुरुवातीला येणारा। त्याच्यानंतर ऑब्जेक्ट लिहिलेला आहे, नाही का। तर या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणजे काय, जसं की आय विल ईट असेल, इथं समजा आय विल ईट मँगो असं असेल, तर हे मँगो ऑब्जेक्ट होऊन गेलं, म्हणजे खाण्याची क्रिया कोणावर होते, तर मँगो, काय खातोय याचं उत्तर आपल्याला मँगो, तर हे ऑब्जेक्ट असतं वाक्यामध्ये, कर्ता कर्म क्रियापद।
आणि अदर वर्ड्स म्हणजे काय, तर वाक्यामध्ये येणारे अजून दुसरे शब्द, जसं की आय विल ईट मँगो ॲट इव्हिनिंग, नाही का, तर मी संध्याकाळी मँगो खाईल, तर त्या ठिकाणी ॲट इव्हिनिंग हे अदर वर्ड्स झाले. अदर वर्ड्स काही पण असू शकतात, की आय विल ईट मँगो इन फ्रंट ऑफ यू, मी तुझ्यासमोर आंबा खाईल, तर हे अदर वर्ड्स आहे, म्हणून हे अदर वर्ड्स वाक्यामध्ये येणार, हे शेवटी आहेत. याचा फॉर्म्युला लिहिण्यामध्ये आपण इथं का टाकले, की हे शेवटी बोलायचं आहे आपल्याला. इन द इव्हिनिंग इन फ्रंट ऑफ यू आय विल ईट अ मँगो असं पण म्हणू शकतो आपण, कारण अर्थ तर तोच झाला, परंतु ग्रामरच्या नियमानुसार आपल्याला अदर वर्ड शेवटी टाकायचे आहेत, म्हणून आपण या ठिकाणी सूत्रामध्ये लिहिलेले आहे. तर अजून साधा भविष्यकाळ झाला. भविष्यकाळाचे तर अजून 3 प्रकार बाकी आहेत. हा आहे पहिला. तर पुढचा प्रकार जो आहे तो चालू भविष्यकाळ. तो कसा वापरायचा, त्याचे वाक्य कसे बनवायचे, वाक्यामध्ये एखादी क्रिया करेल असा असेल तरच हा वापरायचा आहे, नाही तर दुसरा वापरायचा आहे. ठीक आहे, कोणीतरी एखादी क्रिया करेल, जसं की या ठिकाणी आपण बघितलं. आता इथं ईट घेतलं तर आय विल ईट, वी विल ईट, यू विल ईट, दे विल ईट, ही विल ईट, शी विल ईट, इट विल ईट, नाही का, आणि राम विल ईट. लक्षात घ्या, तर ईट काही ठिकाणी करता म्हणून येणार नाही मित्रांनो, नाही का, तर काही ठिकाणी येईल, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. परंतु आपण म्हणजे हे कसं समजेल आपल्याला, ईट करता मधून येईल किंवा नाही येईल, तर एखादी गोष्ट जसं की ही विल स्टडी टुमारो, ठीक आहे, किंवा ही विल एक्झरसाइज टुमारो, तो उद्या व्यायाम करेल किंवा तो उद्या अभ्यास करेल. सो इट विल स्टडी टुमारो म्हणजे अभ्यास कोण करेल, तर तो काही व्यक्ती असेल तर आपण ही विल स्टडी म्हणू, शी विल स्टडी म्हणू, पण निर्जीव वस्तू गोष्ट असेल, प्राणी असेल, तर तेव्हा आपण इट म्हणू शकतो. तर हा एक महत्वाचा भाग आहे. चला बघूया आपण 2 नंबरचा कोणता प्रकार आहे तो. तर मित्रांनो, चालू भविष्यकाळ म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर त्याचा वापर कसा करायचा, जेव्हा वाक्यात कोणीतरी काहीतरी करत आहे, बघा, कोणीतरी काहीतरी करत आहे, इथपर्यंत फार महत्वाचं आहे. कोणीतरी काहीतरी करत आहे असा उल्लेख होतो, तेव्हाच आपल्याला हा काळ वापरायचा आहे. जसं की तो जात आहे, ठीक आहे, तो जात आहे. बघा, कोणीतरी जाण्याची क्रिया करत आहे. कोणीतरी म्हणजे काय, अर्थातच करता वाक्यामध्ये क्रिया करणारा जो असतो, जाण्याची क्रिया करणारा कोण आहे, तर तो जात आहे. ठीक आहे, ती सांगत आहे, सॉरी आहे नाही तर इथं असेल आहे, असेल. कोणीतरी काहीतरी क्रिया करत असेल, इथं असेल आहे मित्रांनो, तेवढं दुरुस्त करून घ्या. कोणीतरी काहीतरी क्रिया करत असेल असा उल्लेख होतो, तेव्हाच आपण वरील काळ वापरतो. आता करत आहे असं असेल तर तो कोणता काळ होईल मित्रांनो, तो साहजिकच चालू वर्तमान काळ होईल. ठीक आहे, सो कोणीतरी काहीतरी, जसं की तो जात असेल, ती सांगत असेल, ती सांगत असेल, मी येत असेल, आम्ही स्वयंपाक करत असू, असू. बघा, कोणीतरी काहीतरी करत असेल, या ठिकाणी इथं जाण्याची क्रिया करत असेल, इथं सांगण्याची क्रिया करत असेल, इथं येण्याची क्रिया करत असेल. आम्ही स्वयंपाक करत असू, आम्ही म्हणजे स्वयंपाक करण्याची क्रिया करत असेल कोणीतरी. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण काय केलं बघा, ह्या ठिकाणी तो जात असेल तर वाक्य कसं होईल, तो जात असेल, ही विल बी गोईंग, ती सांगत असेल, शी विल बी टेलिंग, मी येत असेल, आय विल बी कमिंग, किंवा आय शॅल बी कमिंग, आय विल बी कमिंग. आम्ही स्वयंपाक करत असू, सो वी विल बी कुकिंग, मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जसं की आपल्याला करता माहिती आहे, आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, जसं की या ठिकाणी मी लिहितो राम.
सो राम विल बी कुकिंग, राम स्वयंपाक करत असेल. वी विल बी कुकिंग, आम्ही स्वयंपाक करत असू. यू विल बी कुकिंग, तू स्वयंपाक करत असशील. यू विल बी कुकिंग, तुम्ही स्वयंपाक करत असाल. सो दे विल बी कुकिंग, नाही का. ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल. शी विल बी प्लेइंग, तो ती खेळत असेल. इट विल बी प्लेइंग, ते खेळत असेल. राम विल बी प्लेइंग. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो विल बी सर्वांकडे घेतलेला आहे आपण आणि सुरुवातीला करता आलेला आहे. तर हा जो काळ आहे भविष्यामध्ये एखादी चालू क्रिया सांगण्यासाठी वापरला जातो, आपल्याला वापरायचा असतो. तर याच्यातला फॉर्म्युला आपण शोधून काढू पहिले. तर फॉर्म्युला काय बनला, सुरुवातीला हे काय आहेत, सब्जेक्ट. तर सब्जेक्ट घेतला. सब्जेक्ट नंतर आपल्याला प्रत्येक ठिकाणी काय दिसला, विल बी. या ठिकाणी विल बी. शाल पण आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो, शाल बी घेतला तरी चालेल, विल बी किंवा शाल बी. पण शाल बी आपण आय आणि वीच्या नंतरच घ्यायचं आहे. बाकी सर्व ठिकाणी विल बी घ्यायचं आहे, पण ऑब्लिक मध्ये लिहून टाकू. त्याच्यानंतर आपण काय घेतला, हा व्हर्ब प्लस आय एन जी. व्हर्ब प्लस आय एन जी. आता मी याला मगाशी V5 सांगितलं होतं, तुम्ही इथं V5 लिहिला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण काय घेतलं, ऑब्जेक्ट. ठीक आहे. आय विल बी इटिंग मँगो, मी आंबा खात असेल तर मँगो हे ऑब्जेक्ट झालं. त्याच्यानंतर अदर वर्ड्स आणि हा तुमचा झाला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला कोणत्या काळात वापरायचा आहे आपल्याला, जेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त कोणीतरी काहीतरी करत असेल असं म्हणायचंय, त्याच वेळेला आपल्याला ह्या स्ट्रक्चरमध्ये बोलायचंय. आणि हे तर पाठ करून ठेवायचं, आय वी यू दे ही शी इट नेम, हे आपल्याला पाठच असायला पाहिजे. त्याच वेळेला आपल्याला या स्ट्रक्चरमध्ये याच्यापैकी कुठला तरी सब्जेक्ट टाकावा लागेल. विल बी तर कंटिन्यूच आहे. तुम्ही डायरेक्ट फ्युचरमध्ये असाल तर मित्रांनो विल बीच म्हणा. ठीक आहे, विलच म्हणा. म्हणजे सिम्पलमध्ये विल म्हणायचंय, कंटिन्युअसमध्ये विल बी म्हणायचंय, आणि परफेक्टमध्ये विल हॅव म्हणायचंय, आणि परफेक्ट कंटिन्युअसमध्ये विल हॅव बीन म्हणायचंय. ते आपण आता हा दुसरा प्रकार आपण अशा पद्धतीने पाहिलेला आहे मित्रांनो. कोणीतरी काहीतरी क्रिया करत असेल जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला या पद्धतीचा फॉर्म्युला वापरायचा आहे मित्रांनो. तर चला बघूया तिसरा प्रकार. तर 2 प्रकार झाले, आपला साधा भविष्यकाळ आणि चालू भविष्यकाळ. तिसरा प्रकार बघूया लगेच. तर मित्रांनो हा काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. याच्यामध्ये जेव्हा वाक्यामध्ये असा उल्लेख येतो की कोणीतरी काहीतरी केलं असेल, हे आपल्याला सांगायचं की कोणीतरी काहीतरी केलं असेल, तेव्हाच आपल्याला हा काळ वापरायचा आहे. कोणीतरी काहीतरी केलं असेल असा उल्लेख आला वाक्यामध्ये, तेव्हा आपल्याला वरील काळ वापरावा. तर कोणता वरील काळ, पूर्ण भविष्यकाळ, फ्युचर परफेक्ट टेन्स. जसं की त्याने खाल्लं असेल, नाही का, त्याने खाल्ले असेल. सो खाण्याची क्रिया आहे इट, हे क्रियापद आपण घेतो त्याच्यासाठी. सो ही विल हॅव इटन, ही विल हॅव इटन. आता इटन हे इटचं तिसरं रूप आहे. तिने पाहिलं असेल, शी विल हॅव सीन. सीचा तिसरं रूप आहे, शी विल हॅव सीन. तो पोहोचला, जसं की मी मेसेज पाठवला आहे तिला, पण तिने पाहिला असेल. सो शी विल हॅव सीन. आता 4 वाजले आहेत, तर त्याने खाल्लं असेल. सो ही विल हॅव इटन या अर्थाने. सो तो पोहोचला असेल. सो ही विल हॅव रीच्ड. आता इथं त्यानेसाठी आणि तोसाठी बघा हीच येणार आहे, लक्षात घ्या. ही विल हॅव रीच्ड. रीचचा तिसरं रूप क्रियापदाला ईडी लागून. तू पैसे दिले असतील. सो यू विल हॅव पेड. यू विल हॅव पेड. पे म्हणजे पैसे देणे आणि पेड म्हणजे पैसे दिले. तर या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप घेतलंय आपण. तर मित्रांनो बघा, कर्ता जो आहे आय पासून सुरू होतो. आय, वी, यू, नाही का, दे, ही, शी, इट आणि नेम, जसं की या ठिकाणी राम. तर या वाक्याच्या सुरुवातीला येतात, जसं इथं ही आला. तर त्या ठिकाणी आपल्याला विल तर फ्युचरमध्ये येतोच आहे, साध्या भविष्यामध्ये येतो, चालू भविष्यामध्ये, पूर्ण भविष्यामध्ये आता येतोय, आणि रीतिवाचक भविष्यामध्ये सुद्धा येणार आहे मित्रांनो. तर याचं फॉर्म्युला काय आहे, तर सब्जेक्ट प्लस सब्जेक्ट नंतर आपण घेतलंय विल हॅव. डायरेक्ट घ्या, विल हॅव. सब्जेक्ट प्लस विल हॅव, नाही का. तर या ठिकाणी प्लस
शाल हॅव पण घेऊ शकतो, सब्जेक्ट प्लस शाल हॅव, विल हॅव प्लस या ठिकाणी घेतलं आपण क्रियापदाचं तिसरं रूप V3 प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर वर्ड्स. हा झाला तुमचा फॉर्म्युला फॉर फ्युचर परफेक्ट टेन्ससाठी. तर आता याची प्रॅक्टिस कशी करायची आहे आपल्याला. आता या ठिकाणी ही विल हॅव इटन आहे, तर या प्रत्येक कर्त्याला लागून हे वाक्य म्हणायचं. आय विल हॅव इटन, मी खाल्लं असेल. वी विल हॅव इटन, आम्ही खाल्लं असेल. यू विल हॅव इटन, तू खाल्लं असेल. दे विल हॅव इटन, त्यांनी खाल्लं असेल. ही विल हॅव इटन, त्याने खाल्लं असेल. शी विल हॅव इटन, तिने खाल्लं असेल. इट विल हॅव इटन, नाही काय, त्याने खाल्लं असेल किंवा तिने खाल्लं असेल. जर प्राण्यांसाठी म्हणायचं असेल तर इट म्हणायचे. राम विल हॅव इटन, रामने खाल्लं असेल. तर हे आहे इटन. कोणतं पण क्रियापदाचं दुसरं तिसरं रूप घ्यायचंय, म्हणजे दुसऱ्या क्रियापदाचं अजून तिसरं रूप जर तुम्ही याच्या पुढे टाकलं तर वाक्य बदलणार आहे. की आय विल हॅव सीन, मी पाहिलं असेल. वी विल हॅव सीन, आम्ही पाहिलं असेल. तर ह्या पद्धतीने त्याच्यानंतर दे विल हॅव अराइव्ड, ते पोहोचले असतील. असं असेल तर अराइव्ड, आगमन, त्यांचं आगमन झालं असेल असं म्हणायचं असेल तर दे विल हॅव अराइव्ड. त्याचं आगमन झालं असेल, ही विल हॅव अराइव्ड. तर ह्या ठिकाणी शाल, विल, त्याच्यानंतर हॅव, त्याच्या सब्जेक्ट नंतर, त्याच्यानंतर V3 असं जर आपण वापरलं तर आपण सरळ फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य बोलतो मित्रांनो. आणि हे वाक्य केव्हा म्हणायचं आहे आपल्याला, कोणीतरी काहीतरी केलं असेल, ह्या पद्धतीने केलं असेल. बघा, फ्युचरमध्ये पहिला प्रकार आपण बघितला कोणीतरी काहीतरी करेल. दुसरा प्रकार बघितला कोणीतरी काहीतरी करत असेल, आणि इथं आहे केलं असेल. बघा हा फरक आहे, करेल, करत असेल आणि केलं असेल. ठीक आहे. आता जो चौथा प्रकार आहे तो कसा आहे ते पण आपण शॉर्टमध्ये बघूया. तर मित्रांनो, जो चौथा प्रकार आहे त्या चौथ्या प्रकारचं नाव आहे रीतिवाचक भूतकाळ. रीतिवाचक भविष्यकाळ, रीतिवाचक भविष्यकाळ. हा काळ आपण केव्हा वापरतो मित्रांनो, जेव्हा वाक्यामध्ये, तर या ठिकाणी कोणीतरी काहीतरी करत राहील किंवा कोणीतरी काहीतरी करत आलेला असेल असा उल्लेख असेल, त्याच वेळेला हा रीतिवाचक काळ वापरायचा आहे. रीतिवाचक काळ आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो की फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मित्रांनो, हा जो काळ आहे ना, हा आपल्याला कसा वापरायचा आहे बघा. एक वाक्य, मी शिकवत आलेला असेल. मी शिकवत आलेला असेल किंवा मी शिकवत राहील. हा आलेला असेल किंवा राहील, दोघांपैकी कोणतं पण एक शब्द आपल्याला वापरायचा आहे. पण आपल्याला इंग्लिशमधलं वाक्य सेम आहे. आय विल हॅव बीन टीचिंग, ते वाक्य आहे आय विल हॅव बीन टीचिंग. आय विल हॅव बीन टीचिंग. तो काम करत आलेला असेल किंवा तो काम करत राहील. मी तुम्हाला सांगितलं आलेला असेल किंवा राहील, या दोघांपैकी एक शब्द वापरायचा आहे. म्हणताना आपण राहील पण म्हणू किंवा आलेला असेल पण म्हणू. आपल्याला इंग्लिशमध्ये म्हणायचंय ही विल हॅव बीन वर्किंग. ही विल हॅव बीन वर्किंग. ही विल हॅव बीन वर्किंग. ती पैसे पाठवत आलेली असेल किंवा ती पैसे पाठवत राहील. शी विल हॅव बीन सेंडिंग मनी. शी विल हॅव बीन सेंडिंग. शी विल हॅव बीन सेंडिंग मनी. तर मित्रांनो, आपल्याला लक्षात आलं असेल की कोणीतरी काहीतरी करत राहील किंवा कोणीतरी काहीतरी करत आलेला असेल, ह्या पद्धतीचे जे वाक्य आहेत त्यामध्ये आपल्याला विल हॅव बीन आणि मग क्रियापदाचं ING वालं रूप घ्यायचं आहे. तर मित्रांनो, कर्ते कोणते आहेत, जसं की आय विल हॅव बीन, वी विल हॅव बीन, यू विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, त्याच्यानंतर ही विल हॅव बीन, शी विल हॅव बीन, इट विल हॅव बीन. इट तर काही ठिकाणी येणार नाही, हे पण लक्षात असू द्या, पण प्रॅक्टिससाठी म्हणा इट विल हॅव बीन. आणि एखाद्याचं नाव, राम विल हॅव बीन.
राम विल हॅव बीन कमिंग, राम येत आलेला असेल किंवा येत राहील. राम विल हॅव बीन लर्निंग, राम शिकत आलेला असेल किंवा राम शिकत राहील. तर आलेला असेल किंवा राहील, बघा काहीतरी करत राहील, करत राहील. आता हा रीतिवाचक काळ कसा मित्रांनो, तर रीतिवाचक काळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअसचा अर्थ असा होतो की कोणीतरी काहीतरी क्रिया करत राहील. करत राहील म्हणजे ती आत्ता पण सुरू आहे, करत आहे, तो भविष्यात पण करत राहील. आणि याचाच अर्थ आहे की ती भूतकाळात पण ती घडत होती त्याच्याकडनं ती क्रिया, म्हणून हा आहे रीतिवाचक काळ, रीतिवाचक भविष्यकाळ. हा रीतिवाचक वर्तमान काळ पण आहे की कोणीतरी काहीतरी करत आलेला आहे. रीतिवाचक भूतकाळ आहे, कोणीतरी काहीतरी करत आलेला होता. आणि रीतिवाचक भविष्यकाळ कोणीतरी काहीतरी करत आलेला असेल. वर्तमान काळामध्ये कोणीतरी काहीतरी करत असतो, पास्टमध्ये कोणीतरी काहीतरी करत होता आणि इकडे कोणीतरी काहीतरी करत राहील असतो, नाही का. करत असे, करत होता नाही, पास्टमध्ये करत असे, असतो असे आणि राहील असा फरक आहे मित्रांनो. हा असतो असे राहील आणि हा करत आलेला आहे, करत आलेला होता आणि करत आलेला असेल, या पद्धतीचा हा फरक आहे मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण फ्युचरचे जे 4 प्रकार आहेत मित्रांनो, ते आपण थोडंसं डिटेलमध्ये समजून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने करता येतो. आता ह्या काळाचा आपण फॉर्म्युला कसा आहे ते आपण जरा बघूया. तर हे सगळे करता सुरुवातीला येतात म्हणून सब्जेक्ट लिहिला. त्याच्यानंतर आपण घेतला विल हॅव बीन, ठीक आहे, विल हॅव बीन. त्याच्यानंतर प्लस काय घेतलं मित्रांनो आपण, क्रियापदाचं ING वालं रूप, म्हणून वर्ब प्लस ING घेतो मी. या ठिकाणी V4 V5 लिहत बसत नाही, कारण V4 जरी घेतला तरी वर्ब प्लस INGच येणार आहे, V5 घेतला तरी वर्ब प्लस INGच आहे. इथं या ठिकाणी हा फार महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर अदर वर्ड्स. तर हे जे काही आहे मित्रांनो, हा फॉर्म्युला केव्हा वापरायचा, तर वाक्यात तुम्हाला जर म्हणायचं असेल कोणतरी काहीतरी करत आलेला असेल किंवा कोणीतरी काहीतरी करत राहील, या 2 प्रकारच्या अर्थाने जेव्हा आपण म्हणू त्यावेळेला हे पाठ करा की आय विल हॅव बीन, यू विल हॅव बीन, वी विल हॅव बीन, दे विल हॅव बीन, ही विल हॅव बीन, शी विल हॅव बीन, इट विल हॅव बीन आणि राम विल हॅव बीन. आणि प्रत्येक काळामध्ये हे जे करता आहे मित्रांनो, हे आपल्याला पाठ करून घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपण त्याच्यानंतर डायरेक्ट क्रियापदाचं ING रूप टाकायचं आहे. जसं की शी विल हॅव बीन ईटिंग, ती खात आलेली असेल किंवा ती खात राहील. ह्या पद्धतीने आपल्याला इथून वाक्याची सुरुवात करायची, हे फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला बऱ्याच अशा प्लेलिस्टमध्ये आपण इंग्लिश स्पीकिंगसाठी छान छान असे व्हिडिओ बनवलेत, ते पण तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला शेअर जरूर करा, सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया अशा पुढच्या एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.